परत आली? बरं मला सांग तुझं नाव काय? माऊ. माऊ? छान नाव. पण कोणी ठेवलं तुझं हे नाव? मी. जगातली पहिली मुलगी अशी असेल की जिने स्वतःचं नाव स्वतःच ठेवलंय. बरं मला सांग तुझं संपूर्ण नाव काय? माऊ. नाही तसं नाही, म्हणजे माझं नाव कसं मोहन म्हात्रे, तसं तुझं नाव काय? माऊ म्हात्रे. अगं म्हात्रे हे माझं आडनाव आहे, तुझं काहीतरी असेलच ना. अरे मुलांनो तुम्ही चला जेवायला. चला चला. तुम्ही जेवून घ्या आधी, म्हणजे मामाला जेवायला. आई मी माऊला पण सोबत घेऊ का? हो घे ना. चल ग मग चल. पिंट्याची पाहुणी दिसते. ये अरे ये या. हे घे माऊ. हा. अगं ठेव की. पिंटिया तुला माहितीये मी एका वेळेला आहे ना 10 लाडू खाऊ शकतो. हे तर काहीच नाही, मी तर एका वेळेला ना 15 लाडू खाऊ शकतो. मी तर 20 खाऊ शकतो. ए तू काय असतेस? ए आता गप्प बसा. चला जेवायच्या अगोदर प्रार्थना करूया. चला रे हात जोडा. भजनी कवळ घेता नाम घ्या श्री हरीचे, सहज हवन होते नाम घेता पुकाचे, जीवन करी जीवा अन्न हे पूर्ण ब्रह्म, उदरवरण नोहे जाणीजे यज्ञ कर्म. जय जय रघुवीर समर्थ. हा चला करा सुरुवात. माऊ जेव आता, झाली प्रार्थना. हे काका ते पाणी घेऊन ये. हा? हो आण. लाडू आहे का? खा रे. हा. लाडू देऊ? जेव्हा जेव्हा अवकाश. लाडू. हा? खातो ना. हा, तुला आहे ना? हा हा सगळं संपवायचंय. लाडू ये. आहे ना लाडू? हा. हा मला लाडू हवाय. झाला पण खाऊन? हो. दोन. दोन ना दिले ना. 20 लाडू खाणार आहेस? वाढा ना. वाढतं वय आणि जेवताना असं मोजायचं ना. वाढा वाढा. लहान मुलं आहेत ना. वाढा हो. खा बाळा खा. हा. हे काय? हे तर मी पण खाऊ शकतो. मी पण. सुभागू मला 2 लाडू द्या. मला पण. हा
बस झालं. मला पण बस. शाबास 20 लाडू खाल्लेस. अजून हा लाडू. आणते. घेऊन जा. आमटी वाढ. सकाळपासून धावपळ करून करून नुसती भूक लागली मला. जेव देत जरा पोटभर. एका जागेत बसून आहेत. काय म्हणली? काय नाही जेवा. काय? बाई 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 त्या समीरच्या छोट्या पाहुणीने कहरच केला. 20 लाडू एकटीने खाल्ले. पण आता अजून हवेत म्हणते. बापरे. भानू लाडू आहेत अजून? वय हाय. हा ते आज काही खरं नाही. सगळे लाडू एकटीच संपवणार बहुतेक. हो ना. ए मला ठेव. आहेत तुमच्यासाठी पण आहे. काळजी करू नका. ठेवून दे. हा ठेव. ते पटकन. हा बस बस. ये लोक. खाऊ दे. कालची रात्र काही खाल्लं नसेल तिने. तू 20 लाडू खाल्लेस. शाबास. पोटभर का बाळा. हा? लाजू नकोस. हा आणि तुला काय बोललं ना तर मी इकडच आहे. हा बिनधास्त खा. लाडू. आले. ही समीर भाऊजींची पाहुणी नाही, अंजलीची आहे. खाण्यावरूनच अंदाज लावायला हवा होता. आपण जेवणाचं बेत एकदम मस्त झाला. हा एक नंबर. फक्त थोडं लाडू कमी पडले बस. कमी पडले कारण ते शोभाबाईंनी त्यांच्या पाहुणीलाच वाढत होती सारखं. ठीक आहे ना, जाऊ दे. लहान पोरगी त्याला काय बोलत नाही. बाकी बेस्ट लाइटिंग. अरे चल तुझं पकड. ए आम्हाला पण घ्या ना खेळायला. नाही नाही मुलीला नाही घेणार. नाही, नाही, नाही. धाव, धाव, धाव. हो नशिबात. पकड ना. 1 2 3 1 2 3 1 2 3. ऐका चाळीतील सर्व रहिवाशांनो ऐका ऐका. अरे आपल्याकडे गणपती आहे आणि घरात काय बसूनात. बाहेर या लवकर. यार आलेच सगळे. चल ना सुरू कर. तर चाळीचा अध्यक्ष या नात्याने मी असं जाहीर करतो की दरवर्षीप्रमाणे यंदाही गणेशोत्सवानिमित्त लहान मुलांच्या स्पर्धाचे आयोजन करण्यात आलेले आहे. अरे थांबा शांत व्हा. गोंधळ करू नका. मला अजूनही सांगायचंय. हा तर या स्पर्धेच्या आयोजनानिमित्त सर्व मुलांनी पटांगणात लवकर खाली या. आता स्पर्धा लवकर सुरू करत आहोत. ए सम्या ए. अरे तू काही येडा झाला का रे. सगळी पोरं खालीच आहेत. कुणाला बोलवते खाली अजून. का उगाच पाठ केले म्हणून काय पण बोलणार आहेस. चाळीचा अध्यक्ष आहेस तू. जरा लाजबीत बाळग ना काहीतरी. हा तर ठीक आहे. आपण पहिली स्पर्धा आयोजित करत आहोत. रस्सी खेच स्पर्धा. आणि त्यासाठी मला 2 टीम हव्या आहेत. हा गर्ल्स वर्सेस बॉयज. एक टीम आमची आणि एक टीम मुलींची. हा चालेल ठीक आहे. अरे नाही असं नाही चालणार. ह्या दोघीच आहेत आणि तुम्ही 6 जण आहेत. आपण असं करूया. आपण नवीन टीम बनवूया परत. नाही मुलींना नाही घेणार आम्ही. नाही. अरे नाही अरे ह्या दोघीच मुली आहेत ना. ह्या कशा तुम्हाला खेचतील. खेचू आम्ही दोघींच यांना भारी पडू. हा वा शाबास. हो
जिंकणार. चला ठीक आहे, तुम्ही तयार आहेत मग आपण सुरू करूया. हा ये. तू फक्त रशी नीट पकड, बाकीचं मी बघते. हो. हा मध्य आहे. चला तयार, स्पर्धेला सुरुवात करूया. हो. रेडी 1 2 3. शाबास, शाबास, शाबास. चला जोरात. पोरानो काय करताय तुम्ही? खेचा 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 लवकर खेचा. हा ते लावा ना जोर. अजून जोर लाव लवकर करा. अरे खेच खेचा खेचा जोर लवकर. लाव ना, पिंट्या पण ती- अरे खेच तिकडून. अरे यार आता मीच येते पोरींनो. ती पोर. जाऊताय पोरींनो, चला. उगाचच तुझं ऐकलं, आता आपण हरणार. चल लवकर लवकर पड पड. खेच खेच खेच. अय्या. या स्पर्धेची ओ अंजली वहिनी, अंजली वहिनी, काय या बाजूला या ना, या बाजूला. हा, हा. तर या रस्सीखेच स्पर्धेची विजेती आहे मुलींची टीम. आणि या विशेष कामगिरी निमित्त त्यांना बक्षीसही विशेष व्यक्तीकडूनच मिळालं पाहिजे. अगं बाई, आणि ती विशेष व्यक्ती माझ्या व्यतिरिक्त कोण असणार आहे? तर चाळीचा अध्यक्ष या नात्याने मी माझ्या शुभ हस्ते यांना बक्षीस देत आहे. हे घे तुला आणि हे घे तुला. छान खेळलात, अभिनंदन अभिनंदन. अनुष्काला छोटं गिफ्ट आणि हिला मोठं गिफ्ट. समीर भाऊजींची पाहुणी आहे म्हणून असं चिटिंग करताय. चिटर कुठचे? मग अशी काय केलं तू? कुठे काय? खेळताना तू जादू केली ना, मी बघितलं. हो मग अगं तू सगळ्यांसमोर जादू नाही करू शकत. कोणी बघितलं असतं तर. आता तू समजेत दिसायला लागलीये. तू परी हाय ना, हे कोणाला कळतं का म्हणे? मी काय सांगते तुला कळतंय ना? तुझी ओळख लपून ठेवावी लागणार आहे. कोणाला त्रास द्यायचा किंवा कोणाची गंमत करायची म्हणून जादू नाही केली मी. तू पाहिलंस ना, ती मुलं मला कशी चिडवत होती. त्यांना काय वाटलं, मुली मुलांपेक्षा कमी असतात? अगं मुली मुलांपेक्षा कमी नसतात, पण तू जेवढी ताकद लावली ना तेवढी बी ताकद नसते. माझ्यात आहे ते जाऊ दे. हे बघ ना, मला किती छान बक्षीस मिळालं. छान हाय, पण तू आपण चमचा गोटीच्या स्पर्धेला सुरुवात करणार आहोत. थांब, मी अजून एक बक्षीस घेऊन येते. अगं काय चाललंय? मोहन काका, आज आम्हाला खूप बक्षीस मिळाली. हो, हे 3 माऊला आणि हे मला. अरे वा, अशीच बक्षीस मिळवत राहा, अशीच प्रगती करत राहा. हो. पण आता वाजले किती, अंधार पडलाय, घरी जा. आई वाट बघत असेल. हा, हो काका. ए माऊ, ते बघ कसं बघतात तुझ्या खेळण्यांकडे. आपण त्यांना नाही घ्यायचं खेळायला. अगं जाऊ देत ग, आपण तरी एकटेच खेळतोय ना. मग ते आलं तर अजूनच मजा येईल. हो, ए या रे खेळायला. पिंट्या, हा चल लवकर वरती ये. बघू किती उशीर झालाय रे, झोपायला उशीर होईल. चल वरती ये. हा हा येतो. बाय. चिंटू चल लवकर, खूप उशीर झालाय. अनुष्का किती वेळ झाला खेळतेस? चल ये घरी लवकर. हो येते. माऊ, आता मी येते, नाहीतर आई परत येईल ओरडायला. नको ना जाऊस तू घरी.
माझ्या बरोबर थोडा वेळ खेळ ना. नको, रात्र खूप झाली आहे आणि तू पण जा आता तुझ्या घरी. ही भानू कुठे गेली? झाल्या का भाज्या बघून? मोजल्यास किती आहेत त्या? बघ आता त्या नीट साफ कर, निवड आणि चिरून ठेव. हा, उद्या सकाळी आणखी घोळ व्हायला नको. मावशी उद्या एवढं काय हाय? का अमेरिकेतून आलीस का काय? खेड्यात आलेली ना तू? एवढं पण माहिती नाही? उद्या ऋषी पंचमी येते. हा ठीक आहे. सगळ्या भाज्या नीट साफ करून चिरून ठेव आणि मगच झोपायचं बरं का? मी जाते, जरा पडते. या माणसांचे ना किती सण असतात. भानू, ए कोण आहे? आता येणार नाहीये ती, काम आहेत तिला. चला निघा. काय झालं? सगळे आपापल्या घरी निघून गेले. अनुष्का म्हणाली तू पण तुझ्या घरी जा. मी कुठे जाऊ? मला तर घरच नाहीये. एक काम कर, गणपतीच्या इथे जाऊन बस. मी 5-10 मिनिटात येते. माझं काम संपून. हा भाने, बाहेर काय करतेस ग? चला आत ये लवकर. वय आले. हा, तुला भूक लागली असेल ना, ठीक आहे, खा तू. मी 5 मिनिटात आले 5 मिनिट. शी, समीर, अरे हे 15 रुपये प्रसादातले उरलेले. हा बर ठीक आहे. माऊ, ए माऊ, अगं एवढ्या रात्री इथे काय करतेस तू? ते बाकीचे मित्रमैत्रीण कुठे गेले? ते गेले आपापल्या घरी. हो मग तू पण तुझ्या घरी जा. मी कुठे जाऊ? मला घर नाहीये. अगं तू ते पिंट्याकडे आलेस ना? तो तर मला इथे भेटला. हो का? पण मग तू कोणाच्या घरी आलीस? कोणाच्याच नाही. तू हरवलीस का? माहिती नाही. पण मग तुझे आई बाबा कुठे आहेत? त्यांचा पत्ता असेल तर मला दे, फोन नंबर असेल तर मला दे, म्हणजे मी त्यांना फोन करीन. माहिती नाही. अगं माऊ, मग तू आता एकटी काय करणार? मला इथे कंटाळा आलाय. पण माझ्याशी खेळायला इथे कोणीच नाही. सगळे मला सोडून निघून गेले. हे बघ माऊ, तू रडू नको, अजिबात काळजी करू नकोस. मी आहे ना, तू माझ्या घरी चल ना. ये, चल आपण जाऊया घरी. हा चल.